लावून घ्या, कारण समोरच्या संघामध्ये एक प्लेयर शॉर्ट आहे, त्यामुळे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि पंचांनाही ते ताकीद द्या की आमचा एक प्लेयर शॉर्ट आहे. तर 3 षटकांचा हा सामना आहे. 8 टीम या स्पर्धेमध्ये आपण बघतोय सहभाग घेणार आहेत. सध्या आपण बघतोय आई चंडिका वर्सेस SKCC B, त्यानंतर होली केअर A वर्सेस आगाशी A या 2 संघांमध्ये नेक्स्ट सामना असेल. त्यानंतर अष्टविनायक आणि SKCC B. चला सामन्याला होते सुरुवात. आपण बघतोय बॅट्समनचं नाव आपला एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या. आमचा एक प्लेयर, तुमचा एक प्लेयर आमच्याकडे पाठवून द्या नाव सांगण्यासाठी. आणि गोलंदाजाचा पण, गोलंदाज आपलाही एक नाव सांगण्यासाठी प्लेयर पाठवून द्या ज्याला तुमची सर्वांची नावं माहिती आहेत. दोन बॅटर आलेत. आपण सध्या बघतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. गोलंदाज नैनेश, जेनिस आले. ठीक आहे, ओके. चला सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, चेंडू सीमा रेखा पार आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय समोरच्या दिशेने. समोर हाताळलेला हा चेंडू होता. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच बघणार आहेत. सध्या आपण बघतोय समोरच्या दिशेने, त्यामुळे इथून षटकार आलाय. सध्या बघतोय आपण आदरणीय सन्माननीय प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं स्वागत असेल. हार्दिक स्वागत. आई चंडिका मित्र मंडळ आयोजित पर्व 15वे शिवजयंती निमित्त महिलांचे क्रिकेटचे भव्य असे सामने साहेबांचे इथे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या सोबत माजी महापौर नारायण मानकर साहेबांचंही आगमन झालेलं आहे. वेलकम सर, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आई चंडिका मित्र मंडळ आयोजित महिलांचे क्रिकेटचे सामने. वेलकम सर. सामना सुरू करायचा आहे. बॉल पहिला चेंडू सीमारेखा पार गेला. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. संघ आपण बघतोय एका साईडला संघ जर बघितला तर SKCC आई चंडिका वर्सेस SKCC B असा हा सामना आपण बघतोय. इथून नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि आई चंडिका या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. बॅटिंग घेतलंय आणि पहिल्या चेंडू षटकार. दुसऱ्या चेंडूवरती आलाय आणखीन एक दमदार सरळ सीमारेखा पार षटकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हायट्रिक, षटकारांची हायट्रिक साधली जाते. धावसंख्या होती ती 18 धावा. सध्या आपण बघतोय समोरच्या दिशेने षटकार आणि षटकार येतात. गोलंदाज जर विचार केला तर जेनिस आहे. जेनिसवरती इथून हल्ले चढवले जातात या षटकामध्ये. पुन्हा एकदा चौथा चेंडू. आता हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू का सोडला हेही महत्वाचं आहे, पण
हा चेंडू चांगला आहे, आता कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 4 चेंडू, धावसंख्या होती ती 18 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झालाय, चेंडू गेलाय समोरच्या दिशेने. आपण सध्या बघतोय या चेंडूवरती 1 धाव येते, धावसंख्या होती ती 19. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवर सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू गेलाय, सिंगल धाव भेटेल कारण आपल्याला समोर खेळायचं आहे. समोर धावसंख्या होती 20. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय, इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण सध्या बघतोय. बॉलर्स नेम प्लीज. देव्यानी. देव्यानी चला इथून दुसरं षटक सध्या मार्गस्थ होते. देव्यानी आलाय सध्या गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या ते 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅटची एज पण तिथून पंच सध्या आपण बघतोय रिव्ह्यू आपण घेतोय रिव्ह्यू. 1 मिनिट फक्त सामना थांबवा. यस्टन वरती हा बॉल आदळलाय का तेही महत्वाचं आहे. सध्या आपण बघतोय आणि इथून परतावा लागेल. बघतोय संघ आहे आई चंडिका, या संघाला मान्यवर आहेत आणि मान्यवरांनी म्हटलं होतं की स्पर्श झालाय म्हणून आपण रिव्ह्यूच्या दिशेने गेलेत आणि इथून गडीबाद झाल्यात. सध्या आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलेत. सध्या बघतोय आपण या चेंडूवरती धाव चला 1 धाव आले. स्ट्राईक रोटेट होईल, स्ट्राईक चेंज होईल. हो चांगला चेंडू हाताळला गेलाय. सध्या तरी आपण बघतोय चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, आतापर्यंत पूर्णपणे रोखलंय या षटकामध्ये. पण इथून नो चेंडूचा इशारा येतोय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिट वरती मोठा फटका येईल का तेही महत्वाचं आहे. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नॉनस्ट्राईक एंडला नॉनस्ट्राईक एंडला जे बॅटर आहेत नाव सांगा आपलं. यावेळी सिंगल येईल. नो चेंडूचा इशारा आलाय. फ्री हिट ऑन असेल. एकच धाव येईल या चेंडूवरती. हा दोन धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या होते 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता हा फ्री हिट असेल, हा चेंडू फ्री हिट असेल. कोमल आहे सध्या आपण बघतोय. कोमलच्या बॅट मधून मोठा फटका येईल का तेही महत्वाचं आहे कारण आतापर्यंत छान गोलंदाजी होती. पण मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. गावात 4 चेंडू 30 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम झालाय. झेलची संधी. झेल सुटला जातोय. अशा प्रकारची झेल पकडणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही झेल पकडाल तर विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल कराल. पण तसं काही घडलं नाही. सध्या सुखरूप आपल्याला पाहायला भेटतोय. प्रीतू आहे सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती. धावसंख्या होती ती 31. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील.
महत्वाचा मॅच सध्या आपण बघतोय प्रेक्षक या सामन्यासाठी. बॅटच्या टोला लागलाय पण तिथून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ पूर्ण. धाव संख्या होती ती 31. 31 धावा फलकावरती लागले गेल्या. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला सामना सुरू आहे सध्या आपण बघतोय. जबरदस्त मॅच आपण सध्या बघतोय. आई चंडिका मित्रमंडळ आयोजित शिवजयंती निमित्ताने महिलांचे क्रिकेटचे भव्य दिव्य असे सामने. पहिला चेंडू समोरच्या दिशेने. एकच धाव येईल या चेंडूवरती. नो चेंडूचा इशाराही आलाय तिथून. एकच धाव या चेंडूवरती. 2 धावा येतील. नो ची 1 धाव आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 33. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. एकोणचाळीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. आता मग पुन्हा एकदा समोरच्या दिशेने षटकार. षटकारांची आतिषबाजी कोमलच्या माध्यमातून आपण बघतोय. खूप छान पद्धतीचा खेळ आपण सध्या बघतोय. छान गोलंदाजी होते पण तिथून फलंदाजी सुद्धा खूप छान होते. आता दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू खूप छान हाताळले होते पण त्या 2 चेंडूवरती त्या धावा आल्या त्या मात्र खूप महाग पडल्यात. सध्या आपण बघतोय धावसंख्या होती ती 45. 45 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. षटक मार्गस्थ. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू आहे पण चेंडू गेलाय सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. नो चेंडूचा इशारा आलाय. आणखीन एक या चेंडूवरती 2 धावा येतील. धावसंख्येवरती ती होते ती म्हणजे 47. 47 धावा. छान प्रकारचं आयोजन नियोजन आपण जर बघितलं गेलं तर कुमार अमित भरत पाटील. पण समोरच्या दिशेने इथून चार्ज केले. फोर्स केले. चेंडू गेलाय षटकार. 53 धावा फलकावरती लागले गेले. चेंडूचा खेळ बघितला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूचा हा खेळ आपण बघतोय पण या 15 चेंडूंवरती धावा बनवल्यात आतापर्यंत. संघ बघितला तर आई चंडिका या संघाने 53 धावा केल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने षटकार. धावसंख्या होते ती म्हणजे 59 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण सध्या बघतोय मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना पण इथून मिस टाइम झालाय. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूवरती हा चेंडू आदळला गेलाय त्यामुळे या चेंडूवरती कुठल्याच प्रकारची धाव येणार नाही. डॉट बॉल येतोय सध्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधला आपण सध्या बघतोय. नो बॉल. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 65. 65 धावा महिलांसाठी. महिलांचे सामने क्रिकेटचे सामने. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती आलाय फटका मोठा आणि इथून टार्गेट 18 चेंडूंवरती इथून जातोय. सध्या बघतोय आपण धावा फलकावरती धावा लागले गेल्यात त्या म्हणजे 72. 72 धावा. आता इथून 18 चेंडू विजयासाठी 73 धावेची आवश्यकता. संघ आपण जर बघितला तर SKCC B या संघाला डीजे कडे जातोय. सध्या आपण एक सॉंग्स ऐकतोय आणि पुन्हा येतोय सेकंड इनिंगच्या दिशेने. चला 2 बॅटर या. चला थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. आपल्याला आज फायनलचे सामने सर्व खेळवायचे आहेत आणि तेही वेळेचं इथून मर्यादा आहेत. वेळेचं बंधन आहे. त्या बंधनाच्या आतमध्ये आपल्याला सर्व सामने खेळवायचे आहेत. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांच्यासोबत आपण जर बघितलं गेलं तर नारायणजी मानकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे.
महापौर नारायणजी मानकर साहेब आहेत आणि तेही या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय. आगरी कोळी पालघर जिल्हा अध्यक्ष भूपेश कडुलकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आई चंडिका मित्र मंडळ पर्व 15वे आणि या शिवजयंती निमित्ताने महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये भूपेशजी साहेबांचं इथे आगमन होत असताना वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. सध्या आपण बघतोय भूपेश पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय. सध्या आपण आमच्या व्यासपीठावरती स्थानपन्न होत असताना पहिला चेंडू चांगला हाताळलाय. जबरदस्त चेंडू हाताळलाय आणि इथून आपण सध्या बघतोय गोलंदाजाचं नाव काजल आहेत. काजलवरती इथून अटॅक करण्याचा प्रयत्न पण डिक्लेअर झोन मध्ये गेला. स्ट्राईक रोटेट होईल, स्ट्राईक चेंज होईल, एक धाव येईल, 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आणि काजल यांचा जर विचार केला तर अंडरआर्म क्रिकेट मधून एक आपण सध्या बघतोय ऍक्शन जर बघितली तर फिरकीचा जादूगर सध्या आपण बघतोय. चांगल्या प्रकारचा टर्न त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅट्समन बीट झालेत पूर्णपणे पण 22ची एक धाव आले. स्ट्राईक रोटेट होईल म्हणून नॉन स्ट्राईक एंडचा स्ट्राईक वरती येईल. धावसंख्या होती ती म्हणजे 2 धावा. चेंडूचा खेळ पूर्ण होतोय तो म्हणजे 3 चेंडूचा खेळ पूर्ण. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाल झाले पण एकच धाव मिळेल या चेंडूवरती. आतापर्यंत काजल यांचा खूप छान कौतुक करावं लागेल कारण चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय पण डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 4 धावा. पुन्हा समोरच्या दिशेने खेळल्या आहेत पण चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 5 धावा. एक कंजूसी गोलंदाजी आपण जर विचार केला तर काजलच्या माध्यमातून होतोय. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 68 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजाचं नाव निशा दिशा. ओके. समोर समोर खेळलाय, चार्ज केलाय, फोर्स केलाय, चेंडू गेलाय, षटकार. देवयानीच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. षटकाराची इथून सध्या बघतोय पहिला षटकार येत असताना आता 60 फटक्यांची आवश्यकता असेल. आपण संघ जर बघितला तर SKCC ए या संघाला आता 11 चेंडू आणि 62 धावेची आवश्यकता म्हणजे या 11 चेंडूंवरती तुम्हाला 10 षटकार मारावे लागतील तर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा राहतील. मोठे फटके खेळावे लागतील. पण ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने आपण बघतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फेकी केले. या चेंडूवरती धावा येतील डिक्लेअरच्या आणि ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये 2 धावा. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 13 धावा. मोठा फटका नो आलाय पण शेवटच्या क्षणाला चेंडूला आणि विनंती करेन आदरणीय सन्माननीय उमेनमाल गावातील गोड व्यक्तिमत्व नरेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोर समाजसेवक नरेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. वेलकम सर. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई चंडिका मित्रमंडळ पर्व 15वे या महिलांचं भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर मध्ये गेलाय. एकच धाव येईल या चेंडूवरती. आता सिंगल डबल वरती इथून नाही होणार. मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके इथून मारावे लागतील. नो चेंडूचा इशारा आलाय. भीमर पुढचा चेंडू फ्री हिट असेल, महत्वाचा असेल. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक चेंज होईल कारण डिक्लेअर आहे त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल आलाय. सिग्नल आलाय. फ्री हिट ऑन झालाय.
या चेंडूवरती पुन्हा एकदा फ्रीट ऑन झालाय, पाहायचं आहे. सध्या आपण बघतोय काजलच्या माध्यमातून कान मंत्र दिला जातोय, पण महत्वाचं तेही आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बॅटची टॉप एज लागली होती, आउटसाइड एज लागली होती, पण आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक कल्पेश मानकर साहेब या व्यासपीठावरती आहेत, विराजमान आहेत आणि त्यांचंही स्वागत असेल या महिला क्रिकेट भव्य दिव्यच्या आयोजनामध्ये. या स्पर्धेमध्ये धावसंख्या झालेली ती म्हणजे 21. या षटकातील हो इथून लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू शरीरावरती आदळला, शेवटच्या क्षणाला यष्टांवरती आला आणि तिथून परतावं लागतंय. गडी बाद होतोय. कोमल आले सध्या आपण बघतोय, ज्याच्या बॅट मधून मोठ्या फटक्याची आतिषबाजी झाली होती ते खेळाडू सध्या आपण बघतोय आता गोलंदाज आहेत. पहिल्या चेंडूवरती भूमी आले, आता कर्णधार या संघाचे लेग स्टंप मिस करणारा हा चेंडू, वाईट चेंडूचा इशारा आलाय. भूमी आहे सध्या, पण भूमीवरती जबाबदारी आहे, महत्वाचं तेही आहे. समोरच्या दिशेने फक्त ड्राईव्ह केलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार, षटकार. आता इथून जर विचार केला तर भूमीला पुढे येणं गरजेचं होतं, कारण भूमी मोठ्या फटक्यांसाठी जाणली जाणारी खेळाडू आहे. पण भूमीच्या बॅटमधून एक चांगला फटका. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, एकच धाव. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी जेव्हा टॉस झाला तेव्हा भूमीकडनं जी आपण बाईट घेतली गेली त्यावेळी भूमी म्हणते की मी लेदर क्रिकेट खेळते सातत्याने आणि सध्या तरी तिचे जे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत ते आपल्याला पाहायला भेटले जातात. आता लेग स्टंपला सोडून जाणार चेंडू सध्या काजलच्या माध्यमातून आलाय, तिथून चांगल्या प्रकारची चतुराई केले. शेवटच्या क्षणाला आपण बघतोय गडी बाद होतोय, पण वाईट चेंडू आलाय. बॅटर नवीन येईल. एकोणतीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे क्रॉस द बॅटने, पण चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते. एकच धाव. यावेळी आपण बघतोय शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेब आहेत आणि सध्या तेही या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत आपण जर बघितलं तर चला नेक्स्ट मॅच मान्यवरांना विनंती असेल एक टॉस आणि नानांनाही विनंती असेल की या स्पर्धेमध्ये